आज उठले होते मी जरा जास्तच लवकर. कारण आज झोप पण लागत नव्हती आणि उठले पण होते लवकर. कशाला ते सांगते पुढे, चला ऐका. तर चुलीला आग वगैरे नव्हती, म्हटलं उठलोय तर लवकर आंघोळ सुद्धा वगैरे करून घेऊया. चूल वगैरे पेटवलेली होती नानाने, थोडासा आर होता म्हणून फुकून ते चालू केली होती. तरी माझी पाखरं चंगू मंगू झोपले होते. तर मी आंघोळ वगैरे केले. आईने मला आयता चहा दिला होता. तरी ही देवपूजा नानाने केलेली आहे, मी नाही. मी फक्त आयतं जाऊन पाया पडलेली आहे. तर बघू शकता नानाने किती छान देवपूजा केली होती. नाना आमचे खूप लवकर उठतात आणि देवपूजा वगैरे करतात. तर माझा घसा बसला आहे. तर पाण्यामुळे थोडं मला इन्फेक्शन झालंय घशाला. तर मी आईंना म्हटलं होतं काळा चहा द्या, तर आईने मला काळा चहा वगैरे करून दिला होता. तर आयता चहा सुद्धा मी पिले होते. तर मग लेकाला मी खिमटी करायला ठेवत होते. त्याला खूप भूक लागलेली, उठलं उठलं तर रडत होता भूक लागले म्हणून. मग खिमटी वगैरे करायला ठेवली. तर माझी पोरगी मला प्रत्येक कामात मदत करते बरं का. हर एक कोणत्याही कामात बघू शकता, मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. मग आई बाहेर भाकऱ्या करत होत्या, मी इकडं तोपर्यंत कालवण वगैरे करायला टाकलेलं. तर बघू शकता मी कालवण बटाट्याचं करत होते. नाना कामाला जाणार होते म्हणून मी लवकर उठून भाकऱ्या करत होते, हे कालवण करत होते. मग आई बाहेर भाकऱ्या करत होती चुलीवर, बघू शकता. तर कालवण इकडे शिजत होतं आणि एका साईडला मी खिमटी करायला टाकलेली. मग मी बाहेरचा सोफा वगैरे लोटून घेतला होता आणि तो खिमटी खाऊन बघा, खिमटी खायचे म्हणून रडतोय. तर मी थोडा वेळ थांब म्हटलं. तोपर्यंत अंथरूण वगैरे काढलं. बघा माझी लेक कशी मला प्रत्येक कामात मदत करते. बघा अंथरूण वगैरे काढायला तिने मदत केली. म्हणून एकतर लेक असावी बाबा यार जीवाला. खाते माझा माल, पण मला पण तिच्याशिवाय करमत नाही. एक नंबर आहे माझी पोरगी. म्हणून सासरी जाताना आई बापांना लय रडायला येतं, ते काय चुकीचं नाही बाबा. मग ही बघा आतली माळी वगैरे लोटून घेत होती. देवाची माळी काय नानांनीच लोटलेली होती, फक्त मी इथला पसारा वगैरे आवरून लोटून घेतलं होतं. तर नानांनी तोपर्यंत आयांशला घेतलेलं, बघू शकता. आयांश रडत होता, खिमटी पण शिजत नव्हती लवकर. काय माहिती आज काय झालं होतं. आणि इथं बघा आमची करडं किती छान खेळतात. एकाच दोन वाडगे ठेवलेत, एकाच वाडग्यात 4 जण बसून खात होते. मग किचन वगैरे साफ करून घेतलं. बघू शकता. आणि मग ह्यांचं बघा मारामारी चालली होती, तर माझी लेक समजवते मारू नको म्हणून. मग हे पण साफ करून घेतलं, किचन वगैरे झाडू वगैरे मारून साफ करून घेतलं होतं. बघा कालवण मागे किती छान शिजतंय. मग बाहेरचा ओटा वगैरे पण लोटून घेतला, तो आहे शेणाचा. त्या दिवशी मी सारवताना तुम्ही बघितलंच असेल. तर पूर्ण ओटा म्हणजे असं खूप मोठा ओटा आहे, तो सारवून त्याला रोजच्या रोज सारवत नाही, आठवड्यातनं एकदा दोनदा सारवते आमचे. मग इथं लेकाला खिमटी वगैरे चारून घेतली. त्याला खायची नव्हती कारण लेट झाला होता, मग तो म्हणत होता झोपा. मग त्याचं झाल्यानंतर इथं लेकीला दूध चपातीचा काला चारत होते, तिला खायचं नव्हतं. मग ते झाल्यानंतर या दोघांना मी आंघोळ घालून घेतली एकाच टपात. तर ह्यांचं म्हणणं होतं टपात बसू द्यावं, पण मी काय बसून दिलं नाही. आणि मग झालं सगळं, ह्या दोघांची तयारी झाली तर लेकीने माझा सगळा पावडरचा डब्बा अंगावर ओतून घेतलेला. आणि मग मला भांडे धुवायला पण मदत करत होती बघा. प्रत्येक कामात मला मदत करते. त्या पाण्यात सगळी माती टाकून ठेवलेली